राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीने रविवारी शेतकरी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। कांद्याची निर्यात सुरू करावी, कांद्याचे बाजारभाव कोसळले असून कांद्याच्या भावासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंबेगाव, शिरूर, खेड, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने रविवार 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर तालुका आंबेगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पदाधिकारी यांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देवदत्त निकम यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला। सर्वप्रथम कांदा कृषी उत्पन्न बाजार समिती समोर ओतण्यात आला। शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज, मंचर, आंबेगाव, पुणे। या सरकारचं करायचं काय? करायचं काय? शेतकरी एकजुटीचा दुधाला बाजारभाव, कांद्याला बाजारभाव, टोमॅटोला बाजारभाव, सोयाबीनला बाजारभाव, बटाट्याला बाजारभाव, शेतकरी एकजुटीचा मंचर शहरामध्ये कर्जमाफी वगैरे गेली चुलीत तिकडं। आमच्या कांद्याला 400 रुपये बाजारभाव द्या। तुमच्या कुठल्याही अनुदानाची आम्हाला त्या ठिकाणी आवश्यकता नाहीये। आणि तुम्ही जर आम्हाला धरसोड प्रकार आहे, तुम्हाला सांगतो कांदा निर्यात करायचं। आता पाठीमागे कुठेतरी म्हटले आम्ही 400 क्विंटल कुठे कांदा निर्यात होती का? तुम्ही काय शेतकऱ्याची थट्टा करताय? आमची प्रमुख मागणी आहे आत्ताची, आमच्या सोयाबीनला त्या ठिकाणी हमी बाजार भाव द्या। तुम्ही 50 रुपये, 49 रुपये, 93 पैसे हा हमी बाजार भाव दिला, पण तुम्ही 40 रुपयाच्या वर आमचं सोयाबीन त्या ठिकाणी खरेदी केलं नाही। तुम्ही का करू शकत नाही? तुम्ही दिलेला जर शब्द जर पाळू शकत नसाल तर तुम्ही सत्तेवर राहण्याच्या लायकीचे नाही। तुम्ही त्या ठिकाणी आमच्या शेतीमालाला बाजार भाव द्या, कांद्याला बाजार भाव द्या, सोयाबीन